मला हे आता ज्यांनी केले त्याच्यावर उद्या मी बोलणार आहे। त्याच्यासाठी मी एक ट्विट बी केले, जे हे चुकीच्या पद्धतीने पसरवतात माध्यमातून त्यांना उत्तर उद्या माझं मिळणार आहे। साप चुकीचे, मी कधी बदललेलं नाही, बदलणार नाही। मी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे आणि जे हे आता माध्यमाला पसरवतात ते चुकीचे। त्यांनी मला शिव्या दिल्या तरी मी स्वागत करेन। शेवटी मला पुणेकरांसाठी लढायचंय, ह्या चोरांसाठी लढायचं नाही। भारतीय जनता पक्षाकडून दावा करण्यात येतोय की शिवसेनेमधून तुमची हक्कलपट्टी होणार आहे। एकनाथ शिंदेचा काही फोन आलाय का, तुमच्याशी काय बोलणं झालंय? नाही, याच्यामध्ये हा शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा पक्ष आहे आणि शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे, सत्ता जर तुम्हाला समाजासाठी आड येत असेल तर सत्ता बाजूला ठेवून समाजासाठी तुम्हाला लढावं लागेल। आणि त्याच मुशीतून तयार झालेले एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते नेतृत्व करतात, ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतात, सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभे राहतात। त्यामुळे मला अशी काही सूचना नाही, नोटीस नाही आणि काहीच नाही। हक्कलपट्टी होणार आहे कोणी का? मला हे आता ज्यांनी केले त्याच्यावर उद्या मी बोलणार आहे। त्याच्यासाठी मी एक ट्विट बी केले, जे हे चुकीच्या पद्धतीने पसरवतात माध्यमातून त्यांना उत्तर उद्या माझं मिळणार आहे। काय चुकीचं काय पसरवलं गेलं? नाही, हे तुम्ही मला म्हटले ना हक्कलपट्टी करणार, हे सगळं ते पसरवतात। हक्कलपट्टी होणार हे साफ चुकीचे कशी करतील? मी कार्यकर्ता आहे, मी समाजाची भूमिका मांडतोय, एका पुणेकरांची भूमिका मांडतोय, गुन्हेगारांची भूमिका मांडतोय, बिल्डरांची भूमिका मांडतोय, चुकीचे कागदपत्र आले त्याची भूमिका मांडतोय, बँक असेल, महानगरपालिका असेल, या पद्धतीने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करून जे प्लॅन पास केलेत हे सगळं ह्या सिस्टीमला, या संस्थेला फसवण्याचं ज्यांनी काम केलं, पैशाच्या लोभापोटी काम करून घेतले, त्या सिस्टीमच्या विरोधात मी बोलतोय। आता तुम्ही हे जे सगळं भाजप विरुद्ध आरोपांची आधी चंद्रकांत पाटील असतील, नंतर मुरलीधर मोहोळ असतील, भाजप मध्ये आणि शिवसेनेमध्ये तुमच्यामुळे बेबनाव निर्माण होतोय आणि श्रीकांत शिंदेना हे नकोय असा दावा भाजपकडनं करण्यात येतो। नाही, याच्यामध्ये बघा, मी पुणे शहराचं नेतृत्व अनेक मान्यवरांनी केलं, मग प्रदीप राऊतांनी केलं, अनिल शिरोडेंनी केलं, विजय काळेंनी केलं, गिरीश बापटांनी केलं, ह्याच्यामध्ये जावडेकरांनी केलं। ह्यांच्यावर तर कुठला बोलण्याची टाप आहे का? ह्यांनी पुण्याचं व्हिजन म्हणून काम केलं। ह्या वाईट संस्कृतीच्या विरुद्ध कायम त्यांनी ती संस्कृती, वाईट संस्कृती वर येऊनच दिली नाही, तर त्यांच्याविरुद्ध मी बोलू शकत नाही। आणि फक्त भाजपमध्ये गुत्तेवाले आणि अड्डेवाले जे जमा झालेत त्यांच्या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात जी लुटतात, या महानगरपालिका लुटतात, प्रशासकीय संस्था लुटतात, ह्याच्यामध्ये प्रत्येक आर्थिक लोभापोटी चाललेलं काम हे या विकृतीच्या विरुद्ध बोलणं गैर नाही। कारण तो पुणेकरांनी आम्हाला कायम एका भूमिकेतून बघितलं, एका विचाराने बघितलं, ती लढाई आम्ही जर लढलो नाही तर पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही। कोण आहे गुत्तेवाले आणि अड्ड्यावाल्यांचं हे चालू आहे, ते आता तुम्हाला उद्या सविस्तर बोलून। गुत्तेवाले, अड्ड्यावाले, मटक्यावाले सगळे जी जमली संस्कृती, ही वाईट प्रवृत्ती आणि त्यांची खोड काय जात नाही, आणि त्यांची जी जुनी पाकिटमारची सवय ती आता या पक्षात रुजवत चालली। ती विकृती थांबण्यासाठी आम्हाला रस्त्यावरून लढावं लागणार। तुमचा कव्हर फोटो बदललेला आहे, त्या कव्हर फोटोमध्ये सेनेचं चिन्ह नाही। साप चुकीचे, मी कधी बदललेलं नाही, बदलणार नाही। मी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे आणि जे हे आता माध्यमाला पसरवतात ते चुकीचे। आता तुमचं या लढाईचा पुढचा टप्पा काय असणार आहे? कारण तुम्ही मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध सातत्याने टीका करताय, पुढे नक्की मागणी काय? ही लढाई नुसती एका सिस्टीमवरच्या विरोधात आहे का? ही लढाई ज्या ज्या पुणेकरांच्या प्रश्नाचा किंवा पुणेकरांना गालबोट लागेल त्या विषयावर काय बोलणार? ही प्रवृत्ती जर कायम अशी राहिली तर म्हणजे काय, मला काय भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांचा मी आदरच करतो ना, जावडेकर साहेबांचा करतो, प्रदीप दादा आहेत, आमचे अनिल शिरोळे आहेत, विजय काय, किती मोठं प्रचंड काम केले, पण त्यांच्याबद्दल एक आजूबाजूला कधी गुन्हेगार दिसला नाही, कधी त्यांनी चुकीचं काम केलं नाही। हे बिल्डर आणि टेंडर आणि सिस्टीम ह्याच्या पलीकडे 5-6 लोकांचं काम राहिलं नाही, आणि या विकृतीच्या विरोधात मी बोलतोय। आणि विकृती जर संपली नाही तर किती पक्ष मोठा झाला, किती तुम्ही सत्तेत आला, तरी तुम्हाला जनता माफ करणार नाही। कोण आहे बिल्डर आणि गुन्हेगारांना? आता ही जी प्रकरणं चालली ती बिल्डरांबरोबर केलेली आहेत, आणि याच्यावर मी सातत्याने बोलतोय, खासदारांच्या नावाने बोलतोय, आणि हे सगळं हे जर थांबलं नाही तर याच्या विरोधात आपण लढाई लढतोच आहे। काय राजीनाम्याची मागणी वगैरे करणार नाही? आता लाज हा नावाचा शब्द असेल तर होईल पुढं। आता तुम्ही मुरलीधर मोहोळांवर टीका केली, तुम्ही चंद्रकांत पाटलांवर टीका केली, त्यानंतर भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते तुमच्यावर टीका करतात, तुम्हाला भटकपुत्र म्हणण्यात आलं। नाही, ते म्हणू दे, कारण त्यांनी बोलणं, त्यांना अधिकार आहे, लोकशाहीमध्ये अधिकार दिलाय, संविधानाने त्यांना अधिकार दिलाय,
आणि ज्या पक्षामध्ये ते वावरतात त्या पक्षांचे ध्येय धोरण त्यांना अंगीकरण आहेत का नाही हेही शोधलं पाहिजे. पण त्यांनी मला शिव्या दिल्या तरी मी स्वागत करेन. शेवटी मला पुणेकरांसाठी लढायचंय, ह्या चोरांसाठी लढायचं नाही. तुम्ही आज एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे, नवलखा म्हणून व्यक्ती आहे, तो नक्की काय प्रकार आहे आणि त्यांचं म्हणणं काय आणि तुमचा आरोप काय? नाही, माझ्यामध्ये त्याच्या वेदना आपण बघितल्या, त्याच्या वेदना बघितल्यानंतर मी त्याचा नंबर तुमच्या सगळ्या ह्याला टाकलाय, त्याच्याशी संपर्क साधला तर अजून चांगलं तुम्हाला तो माहिती देऊ शकतो. काय नक्की प्रकरण काय नाही, ते सगळं प्रकरण तुम्ही त्यांनी केलेला व्हिडिओ म्हणजे काय मला एकट्यानं अनेकांना टाकलाय, पण एकच प्रकरण आहे. त्या महर्षीनगर मधला भरत सोनार नावाचा कार्यकर्ता आहे, त्यांनी एक टाकले. सगळ्यांचे बघा आता, आणि हळूहळू तुमच्या लक्षात येईल की ही लोक कशी समाजाला वरबडून खातात, त्याची तुम्हाला थोड्या दिवसात सगळं लक्षात येईल. लढाई कुठपर्यंत चालू राहणार आहे? ह्या विकृतीच्या विरोधात आपण ज्या दिवशी आपण ह्या पृथ्वीवर नसेल तोपर्यंत आपली लढाई चालू राहणार. ही लढाई विकृतीच्या विरोधात आहे, एका नावानं एका सिस्टीमवर नाही. ही विकृती काय राहील तर पुणेकर जागरूक म्हणून आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, तो आपण अधिकार गाजवणार. आता ही जर तुम्ही सगळी टीका ज्यावेळेस चालू केलेली आहे त्यानंतर तुम्हाला शिवसेनेच्या एखाद्या मंत्र्याचा, आमदाराचा किंवा नेत्याचा फोन आला होता का? कारण महायुतीमध्ये सगळा बेबनाव होतो, भाजपच्या जे स्थानिक कार्यकर्ते ते थेट मुख्यमंत्र्यांकडे तुमची तक्रार करतायत. सेनेच्या कुठल्या मंत्र्याचा फोन, आमदाराचा फोन आला होता? बघा, शिवसेनेमध्ये लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणारी ही संघटना आहे. आणि ज्या ज्या वेळेला जर मी चुकीचं असेल, मी आता एवढंच म्हणलो की मला भारतीय जनता पार्टीचे शेवटचा कार्यकर्ता जो कधी पदाधिकारी त्यांनी सांगा की दंगेकर तुम्ही हे जे बोलताय महावीरांचं दिवळ तुम्ही घाण ठेवताय, ह्याविरुद्ध चूक असेल बोलताय ते, तर त्याचंही मी ऐकाय. सेनेचा कोण तुमच्या ह्याच्यामध्ये माझी भूमिका स्पष्ट आणि ही आहे की मी भाजपच्या विरोधात नाही, भाजपच्या नेत्यांच्या विरोधात नाही, ह्या विकृतीच्या विरोधात आहे. ह्या विकृतीच्या विरोधात मी लढणार आहे. एकनाथ शिंदेचा काय कोणाचा दिवाळी? शिंदे साहेब हे नेते आहेत माझे, ते कायम माझ्या पाठीशी राहतील. कारण मी भूमिका जी आहे ही पुणेकरांची भूमिका ही, आणि ह्या भूमिकेचं मला नाही वाटत की मी चुकीचं वाटतोय. आता तुम्ही शिवसेनेचे महानगर प्रमुख आहात, तुमची भूमिका तुम्ही मांडतायत, आरोप करतायत. शिवसेना पक्षाची भूमिका काय या सगळ्या? आता पक्षाची मी परत एकदा सांगतो, मी नेहमी म्हणता माझ्या रवी धंगेकरचा एकट्याचा प्रश्न, जैन समाज कुठल्या पक्षाचा नाही. आज हा महाराष्ट्रातनं आलेला समाज आहे. महाराष्ट्रातनं हा युवक येतो, शिकतो, मोठं होतो, आपल्या घराला हातभार लावतो, आपल्या संसाराला हातभार लावतो. त्याच्या बाजूने लढणार तर मग काय चोरांच्या बाजूने लढणार का? मी महावीरांचं देऊळ घाण ठेवलं, त्यांच्या बाजूने बोलणार का विरोधात बोलणार हे ठरलंय ना. आणि जर महावीरांच्या बाजूने मी बोलत असेल तर मी बोलत असेल आणि ते गैर असेल, आणि कोणाला सिस्टीम भाजपच्या लोकांना वाटत असेल तर त्यांचा विषय, तो माझा विषय नाही. पक्ष म्हणून हीच भूमिका असणार आहे. माझी भूमिका ही भूमिका पुणेकरांची, आणि जो वेळेला पक्ष माझ्या पाठीशी माझी वेळ येईल त्यावेळी उभा राहील त्याच्या सहित. आता तुमच्या या सगळ्या आरोपांना एकनाथ शिंदेचा पाठिंबा आहे का? तुमच्या या लढाईला शिवसेनेचा आणि एकनाथ शिंदे दोघांचा पाठिंबा आहे? नाही, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, हा पाठिंब्याचा विषय नाहीये. हा महावीरांची दिवळ घाण ठेवण्याच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. मी कोणाला आरोप करत नाही. प्रवृत्ती वाईट सगळी शक्ती तिथं निर्माण झाली. गुत्त्यावाले आणि अड्ड्यावाले ती संख्या आता तिथं कमी केली. आता पुढे महानगरपालिकेच्या निवडणुका काही 1-2 महिन्यात येऊ घातलेल्या आहेत, आणि तुम्हाला ज्यावेळेस एकनाथ शिंदे पुण्यात आले होते त्यांनी सांगितलं होतं की महायुतीत दंगा नको. तुमच्या आरोपानंतर हा दंगा वाढताना दिसतोय, त्यांचा मेसेज तुम्ही डावललाय? नाही, त्यांचा आदर्श आहे, ते आमचे नेते आहेत. मी परत एकदा सांगतो की मी बोलतो हे चुकीचं बोलत नाहीये. पूर्वी मी गुन्हेगारी बोलत होतो, तो विषय त्यांनी सांगितला, मी बोलत राहिलो. पोलिसांनी इंटरपोलला पत्र दिलं, विनंती केली, मी वाईट अवस्था आली पोलिसांची. आणि या सगळ्या प्रकारात नाचक्की झाली पुणे पोलिसांची. आणि याची सगळी जबाबदारी तर ती कोथरूडमध्ये होणाऱ्या दादागिरीची जबाबदारी लोकप्रतिनिधीची, आणि तुमच्या आजूबाजूला ही लोक वावरतात त्याच्यावर बोलणं गैर नाही हे मी साहेबांना सांगितलं. आता त्यानंतर जैन मंदिरच आमचं घाण ठेवलंय, तर जर नाही बोललं तर मग मी पुणेकर कुठला आणि मी शिवसैनिक कुठला? दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडनं सुद्धा मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येतं. काल वसंत मोरे यांनी आंदोलन केलेलं आहे. म्हणजे बाकीचे पक्ष पण तुमच्या या आंदोलनात सहभागी होत आहेत, विशेषतः महाविकास आघाडी, कारण यापूर्वी रोहित पवारांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला. पण मला भाजपच्या लोकांचा बी पाठिंबा आहे, भाजपच्या लोकांचा बी पाठिंबा महाविकास आघाडीचा आहे सगळ्यांचं. जे कारण हा माझा रवी धंगेकरचा विषयच नाहीये ना. गोखलेचा ना मोहोळचा बांधाला बांध आहे. आम्ही निवडणूक लढलो, संपलो, हारलो, जिंकलो, तो विषय जनतेच्या दरबारातला होता, तो आम्ही मान्य केला. पण जर चुकीची तुमचा पायंडा पडत असेल आणि तुम्ही सगळे सिस्टीम हायजॅक करून घरात जर सगळी
शोषण करत असेल, घरात सगळी तिजोऱ्या नेत असेल या प्रशासनाच्या, तर त्याच्यावर बोलणं हा माझा अधिकार आहे. तुम्ही एक ट्विट केलेलं आहे, शेवटचा प्रश्न, तुम्ही एक ट्विट केलेलं आहे, त्या ट्विटमध्ये म्हणतायत की पक्ष, युती, आघाडी हे नंतर आधी पुणेकर, याचा काय अर्थ घ्यायचा? कारण हेच ट्विट ग्राह्य धरून भाजपकडनं दावा करण्यात आलाय की तुमच्यावर कारवाई होईल. ह्याच्यामध्ये पुणेकरांनी या सगळ्या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. हा पुणेकरांचा आवाज आहे, जैन समाजाचा आवाज आहे आणि महावीर देवस्थान जे आहे त्याला घाण ठेवले, त्याच्या विरोधात बोलण्याचा आवाज आहे आणि हा आवाज सगळ्यांनी मिळून काढला पाहिजे. वाईट प्रवृत्तीवर, भाजपवर मी बोलत नाही, ही वाईट प्रवृत्तीवर बोलतोय. महावीरांचा देऊळ घाण ठेवणारी प्रवृत्तीचा निषेध करतो.